गुड मॉर्निंग गाईज. आज डे 7 आहे. आज संडे आणि ही आमची कॅन्डी आज सकाळी सकाळीच उठून बसली. गुड मॉर्निंग कॅन्डी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढ्या लवकर काय उठली तू? स्वतः झोपत नाही, आम्हाला पण झोपून देत नाही. भूक लागली होती तुला? बर. गुड मॉर्निंग. मंडे टू फ्रायडे वेळच भेटत नाही घरातल्या कामासाठी जास्त. कपाट आवरलंच नव्हतं खूप दिवसापासून, तसंच होते. कपडे पण खूप इकडे तिकडे पडले होते. मग आज म्हटलं चला आता एवढं आज क्लिनिंगचं घराचं काम करायचं आहे, तर कपडे पण सगळे व्यवस्थित ठेवतं. तर आता मी मशीनमधून कपडे धुवून काढलेले आहेत, कालच टाकले होते धुवायला आणि वाळलेलेत आज चांगले. आणि आता मी कपाटामध्ये ठेवले ते घड्या घालून. ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. आज आम्ही ओट्स बनवलेत सगळ्यांसाठी. कॅन्डी आणि डाडू बाहेर बसले, तर बाहेर चालले मी ओट्सला. इकडे हा रेकॉर्ड सुरू. 8:30 वाजून गेले, 8:45 वाजलेत आत्ता. इथे बसली आमची कॅन्डी डाडू सोबत. उन्हाला बसली, सकाळी सकाळचं चांगलं असतं म्हणून. गुड मॉर्निंग कॅन्डी. हाय. ओट्स खायचे म्हणते. खायचे बस छान आहे, टेस्टी. तो हॅलो गाईज, आज माझा क्लिनिंग डे आहे. किती राडा झालाय हा. कॅन्डी आवरू लागते मला तू. ही तर राडा करून ठेवते पण आवरू लागत नाही मला. ए छोकरी चिट्टू, किती एन्जॉय चाललाय, किती. मम्माला किती काम आहे आता. किचन ट्रॉलीच्या आतमध्ये कचरा जातो, सगळी धूळ जाती, कॉक्रोच पण होते, त्यामुळे सारखी क्लिनिंग करायला लागते. महिन्यातून एकदा तरी क्लिनिंग केली पाहिजे, सगळं भांडे बाहेर काढून. पडशील भांड्यावर लागण. हॅलो गाईज, इकडे आमची साफसफाई चालू आहे. आमची कॅन्डी इथे खेळती. कॅन्डी हेल्प करू लागती, डॅडू पण हेल्प करू लागते. फर्निचर केलंय तर त्याला मेंटेन पण ठेवायला लागते. कॅन्डी काय करते? कॅन्डी, हे कॅन्डी. तू पण काम करू लागते. दे मला, दे. आम्ही घरातल्या सगळ्या फर्निचर साठी ग्लास किनर यूज करतो. तर हे असं असं हे करायचं आणि असं कापडाने क्लीन करायचं, सगळे डाग निघून जाते त्याने. नो बेबी, कशाला पण हात लावते तू.
कॅन्डी इकडे ये. चल चल. तिला मधी मधी करायलाच खूप आवडतं. एवढं सगळे घर सोडून तिला इथंच यायचं आपल्याजवळ. अगाव ए अगाव. बर तू झोपते आता. झोपते तू. झोप नाही आली तुला. ए पिलो झोप नाही आली. नाही आली का. बर खालची क्लिनिंग झालेली, वरची चालू आहे. आता माझा हात पुरत नाही म्हणून वरती करतायत ते क्लिनिंग. झाली चालू आहे. कॅन्डी ही बघा आमची कॅन्डी किती बिझी आहे. तिचं ती खेळते, आम्हाला सगळे काम करून देते. खूप गुड गर्ल आहे ती. कॅन्डी इकडे बघ. नाही बघत, खूप बिझी झाली. इशू 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 हाय हाय बेबी. कॅन्डी झोपते तू आता. नाही मग काय करते तू. गप्पा मारते. गप्पा मारते. बर भूक लागली तुला. काय खायचं तुला. नाही बर चला. उभं राहिली तू मोकळी. ही मोकळीच उभा राहते. गुड 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 गुड. वाव कॅन्डी तो उभा राहतीय. पडशील पडशील. आणखीन एकदा उभा राहा. उभा राहून दाखव. आमच्या कॅन्डीची नवीन गाडी. नवीन गाडी कॅन्डूला. इशू न्यू न्यू गाडी. बास आणखीन. बास आता. बास चुट्टू. आज बनवू पालकची भाजी. फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे. बघू शकता किती क्लीन आहे. नेसायची पण गरज नाही ह्याला. डायरेक्ट कट करून घ्यायची. डायरेक्ट कट करू शकता. लंच रेडी आहे. पालकाची भाजी, ज्वारीची भाकरी आणि राईस. डन. पालक खाते चिट्टू. राईस पालक खाते. घे डन. छान आहे का. टेस्ट घेते ती अगोदर आणि परत आवडलं तरच खाते, नाहीतर नाही. मग
आवडलं तरच खातं बाळ. नको. आवडलं. पाणी प्यायचं तुला. असं ओपन कर. हां पी. नीट पी. हात काढ. हो हात काढ बाजूला. काढ. पी आता. पी. थोडं थोडं पी. पेशल एकदाच लय मोठं. मनानेच पिते पाणी. काय बाश आता बाश. बाश. हे धर. हे खायला धर. पाणीच प्यायचं म्हणते. ओ कुडूक कुडूक. आपण लावून टाकू. लावून टाकलं आता. हे खा. हे घे ना. नको म्हणते. नको खाऊ. हे बघा आमची कँडी. डॅडूला एवढी झोप लागली आणि कँडी त्यांना कशी परेशान करते, उठवती. आणि मला पण खूप झोप लागली पण मला पण झोपू देत नाही. इकडे चल. डिस्टर्ब करू नाही डॅडूला. नो. य. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. फायनली माझे सगळे काम आज झालेले तर आणि मी तुम्हाला दाखवते. सगळी क्लिनिंग झाली. कँडी हाय. हॅलो. गुड इव्हिनिंग बेबी. गुड इव्हिनिंग. हॅलो. हाय. गुड इव्हिनिंग म्हणते तू का? आज सगळं क्लीन झालंय. होम आपलं किचन पण सगळं क्लीन केलंय मी. हॉल पण क्लीन केलाय. बेडरूम पण क्लीन केलंय. आता मला स्वयंपाक करायचा आहे. कँडी तुला काय बनवायचं खायला? काय बनवायचं तुला खायला? काय खाणार तू? सांग तू इकडे सांग. काय खाणार? काय बनवू? यम्मी यम्मी. सांग. बर समजलं मला. बनवते. आणि तुम्हाला? मला पण काय बनवते? काय बनवू डॅडूला? टीव्ही चालू करा ना. गवारीच्या शेंगाची भाजी बनवते आज. त्याच्यामध्ये तेल टाकलंय. तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याला आता थोडं फ्राय करते. गवारीची भाजी फ्राय करून घेते थोडा वेळ. परत त्याच्यामध्ये आपण धने पावडर टाकते, मिरची टाकते, तिखट, थोडीशी हळद, लसूण अद्रक पेस्ट टाकली. परत ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडं त्याला परतून घेते आणि परत त्याच्यामध्ये पाणी ॲड करू. डिनर इज रेडी. गुड नाईट गाईज. बाय.